साकी बाबा कदम प्रकरण 16. बॅरिस्टर चौधरींच्या आणि मिसेस सुचेता चौधरींच्या अगत्याचं आणि आतिथ्याचं गुणगान करीत ती दोघेही झोपी गेली. आता प्रोप्रायटर रामायांनी सांगितल्याप्रमाणे त्वरित रंगूनला परत जाणं भाग होतं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टच्या टेबलावर मारिया श्यामला म्हणाली, श्याम, आपण केव्हा निघायचं? आजच सकाळी. प्रोप्रायटर रामय्या वाट पाहत असतील. सर्कशीतली कामं आपल्या गैरहजेरीनं खोळंबून पडली असतील. सर्कस जन्मालाच लागलेली आहे. आता इथं कलकत्त्यात 2 दिवस निवांत आराम करू. गेले 8-15 दिवस केला तेवढा आराम पुरे नाही झाला वाटतं. खरं सांगू, त्यावेळी मी बेचैन होते. केसचं ओझं इतकं वाटत होतं की आपल्या सर्कशीत 5,000 पाऊंडांचं ओझं उचलणाऱ्या सॅम्युअलसारखी माझी स्थिती होती. मग तुझं म्हणणं तरी काय? 2-3 दिवस राहू इथं, पण काम संपल्यावर इथं राहणं मला बरं नाही वाटत. लोक शंका कुशंका काढतील. त्यातल्या त्यात आमची साकी. साकीला घाबरतोस? हो, मला ती बंगाली वाघीण व्यानी देखील तितकी भयानक वाटत नाही. कसला रे तू रिंगमास्टर? मी जनावरांचा रिंगमास्टर खरा, पण जगतातल्या अनेक पुरुषांप्रमाणे मी साकीच्या बाबतीत हतबल होतो. भीतीच वाटते. अजून लग्न व्हायचंय तर ही तऱ्हा. काय विचारू नकोस, अजब आहे ती. ते काही असो. काल मिसेस चौधरी म्हणत होत्या उद्या इथून 10 मैलावर काली मातेची महापूजा आणि त्यानिमित्त मोठी जत्रा भरते. बघण्यासारखी असते. आपण जाऊ उद्या जत्रा पाहायला. परवा हवे तर रंगून गाठू. प्लेननं तर जायचं. 2-3 तासांचा रस्ता. पण प्रोप्रायटर रामय्या किंवा नंदिनीताईंनी काही म्हटलं तर निस्तरायची जबाबदारी तुझी. मी ती जोखमी घेते. मग तर झालं. आणि त्या दोघांचं राहायचं ठरलं शेवटी. गंगेच्या किनाऱ्यावर कालीमातेचं अतिप्राचीन असं मंदिर उभं होतं. मंदिराची वास्तू इतकी प्राचीन असूनही आकर्षक अशीच होती. बाहेरून काहीसं जुनाट आणि ओबडधोबड दिसलं, पण आता मात्र प्रत्येक खांबावर अतिशय कुशल असं नक्षीकाम कोरलेलं होतं. वर छतावर देखील कलाकुसर प्रत्ययाला येत होती. मंदिरातील कालिका मातेची मूर्ती अत्यंत तेजस्वी आणि देखणी होती. पायाखाली एक अकराळ विक्राळ राक्षस तोडवलेला होता. वरून दोन्ही हातांनी त्या राक्षसाच्या मानेत भाला खुपसलेला होता. यात्रेच्या या सुमाराला अद्यापही त्या पाषाणाच्या मुखातून रक्त ठिबकते अशी भाविक बंगाली जनतेची कल्पना होती. मंदिराजवळून गंगेचं विशाल पात्र दिसत होतं. हजारो यात्रिक हर हर गंगेच्या घोषणा देत बुड्या मारत होते. मंदिराच्या पूर्वेला भव्य असं पटांगण होतं आणि पटांगणात दुकानं थाटली होती. मेरीगो राऊंड पाळणे, फुगेवाले, कागदी फुलांचे गुच्छ विकणारे यांची दाटी झाली होती. पण जास्त लोक दिसत होते ते नेपाळी. हा थंडीचा मोसम असल्यानं हस्तकलेचे लोकरी स्वेटर्स इथं मोठ्या प्रमाणावर खपत. शेकडो चपट्या नाकाचे, गालाची हाडं वर आलेले, बारीक डोळ्यांचे गुरखे पाठीवर लोकरीच्या मालाचा गठ्ठा घेऊन इतस्ततः फिरत होते. श्याम एका प्रचंड विजेच्या पाळण्याकडे पाहत म्हणाला, मारिया, आपण बसायचं का पाळण्यात? पाळण्यात बसायला मी काय तुझ्यासारखं कुक्कुलं बाळ नाही. हसत हसत मारिया बोलली. पण गंमत वाटते ग. मला सांगतोस तू हे? अरे, दिवसातून 2 वेळा मोटारसायकलवरून मृत्यूगोलात फिरणाऱ्या मारियाला सांगतोस तू? मी बसणार, निदान एकटा तरी. जा बैस, मी इथं बसते. बाजूलाच एक बॅटरीच्या साहाय्यानं हातावर गोंधणारा माणूस ओरडून गिऱ्हाईक जमवत होता. टाटूवाला गिऱ्हाईक जमत होती. कोणी हातावर कालीमाता अशी बंगाली अक्षरं कोरून घेत होती, तर कोणी जाळीवर डिझाईन काढून घेत होते.
मारिया ते पाहत उभी होती. तिला काय वाटलं कुणास ठाऊक. तिनं पुढं होऊन गोंधणाऱ्या माणसापुढं आपला हात केला. मारियाचा तो लालबुंद गोरापान हात पुढं येताच गोंधणाऱ्यानं तिला न्याहाळलं आणि विचारलं, क्या निकालू माताजी? कुछ भी निकालो. गोंधणारा बुचकळ्यात पडला. आप बता दीजिए ना, क्या डिझाईन बनाऊ? या ईश्वर का नाम असं म्हणत मारियानं त्या गोंधणाऱ्या माणसानं बाजूला लावलेली श्रीकृष्णाची तस्वीर पाहत म्हटलं, इस ईश्वर का नाम निकालो. इस ईश्वर के बहुत ही नाम है. कोई कहते हैं द्वारकाधीश, कोई कहते हैं भगवान श्री कृष्ण. तो ऐसा बड़ा नाम निकालने से मेरा सब हाथ भर जाएगा. इस ईश्वर का छोटा नाम और वो भी अंग्रेजी में निकालो. गोंधणाऱ्यानं क्षणभर विचार केला आणि कसलंसं लोशन मारियाच्या हातावर चोळलं आणि बॅटरी सुरू केली. मारियानं डोळे घट्ट मिटून घेतले. मुंग्या चावल्यासारख्या वेदना येत होत्या. गोंधणाऱ्यानं 4च अक्षरं काढली अन तीही इंग्रजीत. त्यावर त्यानं पुन्हा कसलंसं बँडेज बांधत म्हणाला, अब 2 घंटे से इसे खोल देना. मारियानं पर्समधले पैसे काढून दिले आणि ती विजेच्या पाळण्याजवळ येऊन थांबली. पाळणाही थांबत आला होता. हौशी जोडपी खुदखुदत उतरत होती. धाडशी दिटुकली पोरं उतरायला नाखुश होती. श्यामही उतरला आणि मारियाजवळ येऊन म्हणाला, फार गंमत वाटते ग मारिया. आणि हे काय हाताला काय करून घेतलंस? गोंधून घेतलंय. वेडपटच आहेस. काय घेतलंस? तुमच्या देवाचं नाव. आमच्या देवाचं नाव? हो, श्रीकृष्णाचं. क्रॉस बीस काढून घेशील का? कृष्णाचं नाव. उगाच कलकत्त्याची आठवण म्हणून घेतलं झालं. शिवाय जगातले सारे देव मानते मी. पण परत फ्रान्सला गेलीस की तुझे जातभाई छळतील की तुला. मी आता कसली जाते फ्रान्सला परत? चालता चालता मारिया म्हणाली, काय अडचण आहे? त्या पिंटोचे साथीदार अँटोनियाला सजा घडवल्याबद्दल क्षणभर जिवंत ठेवायचे नाहीत मला, समजलं? अरे हो, विसरलोच. मग आता भारतात स्थायिक हो. पुढचं पुढे. गेला दिवस आपला, उद्याचं कुणास ठाऊक. का अशी निराश झालीस एकाएकी? कुणास ठाऊक. पण श्याम, मला आता जगावंसंच वाटत नाही. वेडी आहेस. इतका लौकिक मिळवलास, पैसे कमवलेस, पुढं मागं लग्न करून घे आणि हो इथं स्थायिक. आहे काय नि नाही काय? लग्न करण्यासाठी करतात माणसं. लग्न कशासाठी करतात माणसं? काय मूर्खासारखा प्रश्न विचारतेस? अगं, प्रपंच करावा, मुलं बाळं व्हावीत, सुखानं आयुष्य कंठावं यासाठी. दुसरं काय? यापैकी काही एक मला साध्य करता येणार नाही का? सांगितलंच पाहिजे का? सांगावंसं वाटलं तर सांग. ऐकलंस तर अंगावर शहारे येतील. मग सांगच. श्याम, पिंटोच्या टोळीत सामील झाल्यावर माझ्यासारख्या सुंदर पोरींनी लग्न करून संसारात मग्न होऊ नये यासाठी आमच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मला मूल होणं शक्य नाही. अफाट संपत्तीच्या लालसेने मी परवानगी दिली, पण आता मात्र पस्तावते आहे. एका फार मोठ्या सुखाला कायमची अंतरले. मारिया, हे काय? डोळ्यांत पाणी तुझ्या. श्याम, मी अगदी एकाकी आहे. मला भविष्यकाळ नाही, जीवनाची आसक्ती नाही, काही नाही. बर, डोळे पुस. उगीच विचारलं मी तुला. म्हणून म्हणाले होते विचारू नकोस. चुकलं. यापुढे तुला वाईट वाटेल असं काही चुकून देखील बोलणार नाही. जत्रेच्या कोपऱ्यावर टॅक्सी उभी होती. दोघेही अवाक्षर न बोलता आत बसली. गर्दीतून वाट काढीत टॅक्सी कलकत्त्याच्या दिशेने निघाली. हावडा ब्रिज ओलांडून टॅक्सी हॉटेलसमोर येऊन थांबली. तेव्हा मारिया म्हणाली, श्याम, विस्की मिळते का बघ. रोज रोज काय चालवलं आहेस मारिया? आज घ्यायचं नाही असं ठरवलं होतं, पण समजलो मी. मगाच्या त्या विषयामुळे तू अस्वस्थ झालीस, होय ना? काही म्हण, पण आज चांगली विस्की हवीच. श्यामनं हॉटेल बॉयकडून विस्की मागवली.
मारिया 2 तास झाले. तुझ्या हाताचं बँडेज सोड. पाहू तरी काय काढलंय त्यानं. घे सोड तूच. मारियानं हात पुढे केला. श्यामनं मारियाच्या हाताचं बँडेज सोडलं आणि अक्षरं वाचली. मात्र तो मोठ्याने ओरडला, मारिया, हा काय चावटपणा केलास का? काय झालं रे? माझं नाव का हातावर काढून घेतलंस? व्हॉट नॉनसेन्स. बघू. मारियानं दिव्याच्या प्रकाशात पाहिलं. सरळ इंग्रजी SHAM अशी अक्षरं होती. समजलं, हा सगळा तुझा फाजीलपणा आहे. अरे, आय स्वेअर बाय गॉड, गळ्याची शपथ घेऊन सांगते, तो मला तुझं नाव काढेल असं चुकून देखील वाटलं नाही. माझा विश्वास नाही, पण यामुळं किती गैरसमज होणार आहे याची कल्पना आहे का तुला? पण मी काय करू? मी त्याला मुळीच सांगितलं नव्हतं. कृष्णाचं सोपं नाव काढ म्हणाले होते, पण कृष्णाला श्यामचं म्हणतात का? पण कृष्णाला श्याम म्हणतात का? म्हणतात. पण आता माझा तुझ्यावरचा विश्वास उडाला. लबाड आहेस तू. मी सांगते ते खरं नाही ना वाटत? मुळीच नाही. बर, आता यावर उपाय? मारियानं गंभीर होऊन विचारलं. ती अक्षरं मरेपर्यंत जाऊ शकत नाहीत. तुटकपणे श्याम बोलला. पण हेही देवाचं नाव आहे तर बिघडलं कुठं? अगं, या अँटोच्या खटल्याचा निकाल लागला, पण बचावात काय? काय सुचवलं होतं? तुझा आणि माझा तसा संबंध आहे. एव्हाना वृत्तपत्रापासून साऱ्या सर्कसभर झालं असेल. साकी किती संशयी आहे तुला कल्पना नाही. तू माझं नाव हातावर काढून घेतलंस हे तिला कळल्यावर फाडून खाईल मला. आय एम सॉरी श्याम, पण आता याला इलाजच नाही म्हणतोस? होय होय, पुन्हा पुन्हा तेच विचारू नकोस. असं किंचित क्रोधानं बोलून श्याम खिडकीपाशी येऊन बाहेर पाहत विमनस्क असा उभा राहिला. हॉटेल बॉयनं विस्कीची बाटली आणून टेबलावर ठेवली. मारियानं एकदा बाटलीकडं आणि एकदा श्यामकडं पाहिलं आणि ती उठली. इकडं तिकडं पाहून तिनं काहीतरी शोधलं. शेवटी बाथरूमचं दार उघडून पाहिलं आणि ती आत गेली. आतून दार बंद झालं. श्यामनं 5-1 मिनिटांनी वळून पाहिलं. अद्यापि बाथरूमचं दार बंदच. मारिया, काय करतेस? वेट अ मिनिट. पण काय करतेस काय आत? जरा महत्त्वाचं काम करते आहे. दार उघड. श्यामला भलतीच शंका आली. आपण तिला फार बोललो याची त्याला जाणीव झाली. त्यानं दारावर थाप मारली. मारिया, दार उघड. आणि मारियानं दार उघडलं तेव्हा ते दृश्य पाहून श्याम भयभीत झाला. बाथरूममधल्या श्यामच्या दाढीच्या सामानातलं ब्लेड घेऊन मारियानं डाव्या हातावरील गोंदलेली कातडी कापून काढली होती. हात रक्तबंबाळ झाला होता. मारिया, काय मूर्खपणा केलास? एकदा केलेला मूर्खपणा घालवण्यासाठी आज दुसरा मूर्खपणा करावा लागला. जरा पेनिसिलिन ऑइंटमेंट मागवून घे आणि एक बँडेज. बँडेज बांधून झाल्यावर मारिया म्हणाली, श्याम, आयुष्यात असे योगायोग येतात की कोणाचीही चूक नसताना आपल्याला मनस्ताप घडतो. पण असा अघोरी उपाय करायला नको होतास. सारी बाथरूम रक्तानं भरली आहे बघ. काय करणार? तुला वाटलं मुद्दामच मी ती अक्षरं काढून घेतली. शिवाय अधिक गुंतागुंत नको. मारिया, आता विश्रांती घे. मी डॉक्टरांना बोलवतो. एक अँटीटिटॅनस इंजेक्शन द्यायला हवंय तुला. हेल इट. जाऊ दे. मला आता व्हिस्की दे. बस, काही होत नाही मला. श्यामनं आता मारियाची दास्तीच घेतली होती. तिच्या इच्छेविरुद्ध एकही गोष्ट करायला तो धजेना. निमूटपणानं त्यानं व्हिस्कीचा पेक भरला, सोडा घातला आणि तिच्याजवळ ग्लास ठेवला. हे काय? मी एकटी घेणार? हो, मला आज नको आहे. असं. आणि मारियानं हातातला ग्लास धाडकर भिंतीवर फेकून दिला. खोलीभर काचेचे तुकडे पसरले. भिंत व्हिस्कीनं ओली झाली. श्याम भीतीनं तिच्याकडे पाहत म्हणाला, असं का केलंस? माझी मनस्थिती जरा तरी ओळख. तुला बरं वाटावं यासाठी मी धडपडते आहे आणि प्रत्येक वेळी तू मला परकेपणाची जाणीव करून देतोस. शोभतं का तुला? श्यामनं फुटलेल्या तुकडे पेपरवर जमा केले.
एकत्र जमा केले, ते एका कोपऱ्यात ठेवले. टेबलावर पुन्हा 2 ग्लास ठेवले. दोन्हीत एक पेग व्हिस्की ओतली, सोडा घातला आणि पाठ फिरवून झोपलेल्या मारियाला म्हणाला, मारिया इकडे बघ, हे पहा, मीही घेतोय. मारियानं पाहिलं. 2 ग्लास तयार होते. ती उठून बसली, श्यामकडे पाहून असली आणि डाव्या हाताने ग्लास उचलून घेत श्यामला म्हणाली, चिअर्स. श्यामनेही ग्लास उचलून चिअर्स केलं. आता बरं वाटलं बघ. रागावलास? श्याम काहीच बोलला नाही. नाही म्हणाला. श्याम, तू मला त्या रात्री वाचवलंस. माझं शरीर जिवंत राहिलं, पण बऱ्याच दिवसांपासून मरू घातलेलं माझं मन मग तू वाचवण्याचा प्रयत्न करीत नाहीस. मला असली गूढ भाषा कळत नाही हेच ठीक. नाहीतर माझ्यासारखं वेड लागेल तुलाही. इकडे ये, जवळ बैस माझ्या. श्याम यांत्रिक हालचाली करीत तिच्या कॉटशेजारी जाऊन बसला. त्याच्या हातावर हात ठेवून मारिया म्हणाली, चुकलास की नाही? बोल, कशाबद्दल म्हणतेस? एका मूर्ख बाईला जीवदान देऊन? मारिया, क्षमा कर. मी तुला ओळखलं नव्हतं. यापुढे तुला दुःख होईल अशी एकही गोष्ट माझ्या हातून घडणार नाही. नक्की? हे घे वचन. श्यामनं मारियाच्या हातात हात दिला तेव्हा टचकन तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. प्रकरण 16 येथे समाप्त. साकी बाबा कदम.